नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. साम टीव्ही न्यूजच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत दी कल्याण जनता सहकारी बँकेविषयी. नागरी सहकारी बँकेमध्ये आघाडीवर असलेली मल्टीस्टेट दी कल्याण जनता सहकारी बँक 43 शाखांच्या माध्यमातून प्रभावी अशी ग्राहक सेवा देते. दी कल्याण जनता सहकारी बँक 50व्या वर्षात आता म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्षात आता पदार्पण करते आणि याच निमित्तानं या बँकेचे अध्यक्ष ख्यातनाम सनदी लेखापाल आणि सहकारी बँकिंग क्षेत्राचे उत्कृष्ट असे जाणकार श्री सचिन आंबेकर सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. सरांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत दी कल्याण जनता सहकारी बँकेच्या वाटचालीविषयी. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर 1973ला दी कल्याण जनता सहकारी बँकेची स्थापना झाली आणि आता जवळजवळ सुवर्ण महोत्सवी वर्षात ही बँक पदार्पण करते. या सेवेला जवळजवळ 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षात आता पदार्पण करते ही बँक. तर या सगळ्याचा विचार करता जेव्हा या बँकेची स्थापना झाली होती जवळजवळ 1973मध्ये, तर तेव्हा वातावरण पोषक होतं का सहकारी बँकेच्या चळवळीला? आपल्या कल्याण जनता सहकारी बँकेची स्थापना 1973 साली झाली. कल्याणमध्ये त्यावेळेलाच कल्याण पीपल कोऑपरेटिव्ह बँक नावाची एक बँक बुडाली होती. त्यामुळे खरं सांगायचं तर सहकारी बँकेला कल्याणमध्ये अजिबात पोषक वातावरण नव्हतं. पण ॲडव्होकेट माधवराव गोडबोले जे सहकारमधले धुरिणी होते त्यांच्या प्रेरणेतून आपली बँक स्थापन झाली. सुरुवातीला अतिशय संघर्षाचा काळ होता. त्यावेळेला सहकारी बँकेला मान्यता सहकार खातं देत असे आणि जे नियम होते त्याच्यामध्ये 50,000 रुपये शेअर कॅपिटल ही एक रिक्वायरमेंट होती. बँकेला बँक स्थापन करताना 50,000 रुपये शेअर कॅपिटल अशा परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये जमवणं अतिशय कठीण होतं. पण 311 सभासद आणि 50,000 शेअर कॅपिटल अशा या परिस्थितीमध्ये 180 स्क्वेअर फुटाच्या छोट्याशा जागेत आपल्या बँकेचं सुरुवात झाली, स्थापना झाली. ती बँक आपली बँक जिथे सुरू झाली त्याच्याबरोबर समोरच कल्याण पीपल बँक जी बुडाली होती त्याचं कार्यालय होतं. अगदी. आणि प्रतिकूल परिस्थिती किती होती तर आपल्या बँकेचं उद्घाटनाचा कार्यक्रम हा वी.स. पागे म्हणजे त्या तत्कालीन महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष हे त्यावेळेला उद्घाटक होते. त्या भाषणामध्ये वी.स. पागे यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे जे धाडस केलं आहे तर मला पुन्हा बँकेत यायला आवडेल आपल्या बँकेची प्रगती बघायला. आणि मला इथे आनंद वाटतो सांगायला की काही वर्षांनी वी.स. पागे यांनी पुन्हा आपल्या बँकेला भेट दिली आणि जी काही बँकेची प्रगती होती त्याच्याबद्दल अतिशय चांगलं समाधान व्यक्त केलं. तर अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 1973 साली आपल्या निष्ठावान अशा सहकारातल्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली आपली बँक आहे. सर, तुम्ही खरं तर अनेक वर्ष झालात या बँकेशी जोडले गेलेला आहात, या बँकेचा कार्यभार पाहताय आणि आत्ता 49व्या वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षात म्हणजे सुवर्ण महोत्सवात पदार्पण आता बँक करते. तर या सगळ्या 5 दशकांच्या वाटचालीकडे बँकेच्या तुम्ही कसं पाहता? याच्यामध्ये मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये बँकेची निर्मिती झाली. त्यामुळे सगळ्यात पहिलं आव्हान बँकेच्यासाठी हे होतं की आपल्या ग्राहकांचा विश्वास निर्माण करणं. कारण कल्याण पीपल कोऑपरेटिव्ह बँक ही पण सहकारी बँक होती. आमच्या संस्थापक संचालकांनी 2 नियम घालून दिले बँकेला ज्याचं आजही काटेकोरपणे पालन केलं जातं. त्याच्यातला पहिला नियम असा होता की जे कोणी संचालक आहेत त्याच्यापैकी कुठलाही संचालक हा सभापत्ता घेणार नाही. आणि दुसरा नियम असा होता की बँकेतले संचालक आणि त्यांचे नातेवाईक या कोणीही बँकेमध्ये लोन घ्यायचं नाही. तसंच त्यांनी कुठल्याही बँकेच्या लोनला जामीनदार राहायचं नाही. या 2 नियमांमुळे आणि तसंच त्यावेळेच्या कर्मचारी वर्ग आणि संचालक यांचा अतिशय पारदर्शक आणि चोख व्यवहार होता. ह्याच्यामुळे हळूहळू बँकेबद्दल विश्वास निर्माण झाला. याच्यानंतर सुरुवातीच्या काळात बँकेच्या वाढीची गती काही खूप मोठी नव्हती. म्हणजे 80,000 डिपॉझिटनी सुरू झालेल्या बँकेला 1 कोटी रुपयाचं डिपॉझिट जमा करायला कारण हा टप्पा गाठायला जवळपास 7 ते 8 वर्षाचा कार्यकाळ लागला. त्याच्यानंतर साधारण 1994मध्ये बँकेचं डिपॉझिट हे 50 कोटी रुपयापर्यंत झालं.
याच्यानंतर हळूहळू बँकेबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने विश्वास समाजामध्ये निर्माण झालेला दिसतो. 1997-98 मध्ये 100 कोटी डिपॉझिटचा टप्पा आपण पार केला. याच्यानंतर बँकेच्या इतिहासात बँकेबद्दल विश्वास वाढवणारी एक चांगली घटना घडली, ती म्हणजे 2000 साली बँकेला शेड्यूल दर्जा प्राप्त झाला रिझर्व्ह बँकेकडून. त्याच्यामुळे जो काही विश्वास निर्माण झाला होता तो आणखीन दृढ झाला. याच्यानंतर 2007-08 मध्ये बँकेने 500 कोटीच्या डिपॉझिटपर्यंत मजल मारली. मग 2009ला साताऱ्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असलेली सातारा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक होती, जिच्या तेव्हा 4 शाखा होत्या. त्या बँकेचं आपल्या बँकेत विलिनीकरण झालं. त्याच साली बँकेने 1000 कोटी बिझनेस मिक्स म्हणजे डिपॉझिट आणि कर्ज एकत्रित व्यवसाय ज्याला म्हटलं जातं, हा टप्पा सुद्धा 2009 साली पार केला. त्याच्यानंतर 2012 साली 2000 कोटी हा टप्पा आपण पार केला. 2014 साली कल्याणमस्तू नावानी आपल्या बँकेच्या हेड ऑफिसची स्वतःची वास्तू होती, तिथे बँकेचं कामकाज नव्याने सुरू झालं. 2017ला आणखीन एक बँकेच्या इतिहासातली चांगली घटना घडली, म्हणजे बँकेला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ही परमिशन मिळाली. आणि अशा हे महत्त्वाचे टप्पे काही आपल्या बँकेच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतले सांगता येतील. आज रोजी आपला व्यवसाय हा 5000 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. अशी ही साधारण गेल्या 49 वर्षातली आपली वाटचाल आहे. सर, खरं तर आता आपण खरं तर सगळेजण साक्षीदार आहोत कोविडसारख्या महामारीचे. तर 2020ला आलेली ही महामारी जवळजवळ 2 वर्ष टिकली आणि या 2 वर्षांमध्ये खरं तर सगळ्या क्षेत्रांमध्ये बँकिंग क्षेत्रावर सुद्धा या रोगाचा परिणाम झाला, या महामारीचा परिणाम झाला. तर सहकारी बँक म्हणून दी कल्याण जनता सहकारी बँकेवर काय परिणाम झाला होता, आणि तेव्हा खरं तर बऱ्याच बँकांनी आपली धोरणंसुद्धा बदलली होती. तर त्यावेळी बँकेचं धोरण काय होतं? हो, बँकिंगवर अतिशय विपरीत परिणाम नक्कीच झाला. आणि कोरोना महामारी ही जागतिक समस्या होती किंवा जागतिक महामारी, ज्याचा अनुभव आपल्या सगळ्यांनीच आपण घेतला आहे 2-2.5 वर्षात. पण सर्वप्रथम मला इथे सांगायला आवडेल की आपल्या बँकेची कुठलीही शाखा कोरोनाच्या पूर्ण काळामध्ये कधीही बंद नव्हती. संपूर्ण वेळ त्या वेळेला जे काही शासनाचे असतील किंवा लोकल बॉडीजचे असतील जे काही नियम अस्तित्वात होते त्याच्याप्रमाणे त्याचं पालन करून आपण ग्राहक सेवा देत राहिलो. आपण 2 वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये काम करत होतो. एक, आपले कर्मचारी वर्ग यांच्याबद्दल बँकेमध्ये 2 रचना आपण तयार केल्या होत्या. एक पश्चिम महाराष्ट्रात होती आणि एक हेड ऑफिसला होती. कोरोनाच्या संदर्भात कुठल्याही कर्मचारी किंवा त्याचे नातेवाईक यांना काही गरज असेल तर त्याबद्दल दररोज रात्री आपण त्याबद्दल चर्चा करून दुसऱ्या दिवशी त्यांना ती मदत पोहोचवणं, अशा पद्धतीने आपण कर्मचाऱ्यांसाठी एक यंत्रणा राबवली. जेव्हा वॅक्सिनेशन आलं तेव्हा बँकेने स्वतःहून सर्व कर्मचाऱ्यांचं वॅक्सिनेशन केलं होतं. तसंच कोरोनाचा दुसरा महत्त्वाचा परिणाम झाला तो उद्योगधंद्यांवर झाला, ग्राहकांवर झाला. त्याच्यामध्ये एक मला इथे विशेष उल्लेख करायला लागेल की आपल्या बँकेने तातडीने कोरोना उपचारासाठी देण्यासाठी अनसिक्युअर्ड कर्ज अशी एक योजना राबवली होती कोरोना काळामध्ये. तसंच जे छोटे व्यावसायिक आहेत म्हणजे MSME असतील किंवा ज्यांचा व्यवहार कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झाला होता, अशा व्यावसायिकांसाठी आपण 1 कोटीपर्यंतची कर्ज योजना राबवली होती. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून FCBAचा कोरोना गुड इनिशिएटिव्ह नावाचा एक पुरस्कार सुद्धा गेल्या वर्षी आपल्या बँकेला मिळालेला आहे. सचिन सर, खरं तर कोरोनाने अनेक दिव्य दाखवली आपल्या सगळ्यांनाच. पण या सगळ्यात एक चांगली गोष्ट झाली कोविड काळात, ती म्हणजे टेक्नॉलॉजीचा, तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढला. तर या तंत्रज्ञानाच्या वापराकडे आणि त्यातल्या बदलांकडे बँकेने कसं पाहिलं? तंत्रज्ञान म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. कोरोनामुळे तर तंत्रज्ञानाकडे बघायची दृष्टीच सगळ्यांची बदलली. पण बँकिंगमध्ये सप्टेंबर 2020ला जे काही बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये बदल झाला, ज्याच्यामुळे मुख्य बदल आता हा झाला की नागरी सहकारी बँका या राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकांच्या बरोबरीने रिझर्व्ह बँक आता त्यांच्याकडे बघते. आता त्याच्यामुळे यापुढे नागरी सहकारी बँकांना जर बँकिंग करायचं असेल या स्पर्धेमध्ये तर टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची भूमिका याच्यापुढे बजावणार आहे. आपल्याकडे कल्याण जनता सहकारी बँकेमध्ये टेक्नॉलॉजीवर होणारा खर्च हा आम्ही खर्च न बघता त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट अशा पद्धतीने बघतो. म्हणजे भविष्य काळात ती साठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आत्ता आपल्या बँकेत इतर सर्व बँका देतात अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजिकल सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
आपल्या बँकेचं स्वतःचं डेटा सेंटर आहे, आपल्या बँकेची स्वतःची DR साईट आहे, नंतर आपली बँक इंटरनेट सेवा देते, आपल्या बँकेचं IMPS म्हणजे मोबाईल बँकिंग आहे, तसंच आपल्या बँकेमध्ये रुपे डेबिट कार्ड जे अख्ख्या भारतात कुठल्याही ATM कार्डमध्ये चालतं, ATM मशीनमध्ये चालतं, असं रुपे डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या बँकेमध्ये इतर ज्या सोयी सुविधा इतर बँका ज्या देत आहेत टेक्नॉलॉजिकली, त्याच्यामधल्या कुठलीच सुविधा नाही अशी परिस्थिती नाही आहे. बरं, सायबर सिक्युरिटीबद्दल आता खूप काही बोललं जातं. अगदी अगदी. तर रिझर्व्ह बँकेचे जे मापदंड आहेत सायबर सिक्युरिटीचे, त्याची संपूर्ण पूर्तता आपली बँक करते. त्याच्यामुळे आपल्या बँकेमध्ये टेक्नॉलॉजिकली व्यवहार जे काही केले जातात ते संपूर्णपणे सुरक्षित आहेत. अगदी. त्यामुळे तंत्रज्ञान याच्याकडे बँक अतिशय पॉझिटिव्हली बघते. अगदी. सरांकडनं आपण आणखी द कल्याण जनता सहकारी बँकेच्या वाटचालीविषयी जाणून घेणार आहोत. तसंच सुवर्ण महोत्सवी वर्षात ही बँक आता पदार्पण करते, त्यामुळे भविष्यात आणखी कुठल्या प्रकारची पावलं, कुठले उपक्रम जे आहेत ते बँकेमार्फत राबवले जाणार आहेत ते सुद्धा आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. द कल्याण जनता सहकारी बँकेच्या वाटचालीविषयी आपण जाणून घेतोय. ही बँक आता सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते आणि त्याविषयीच आपण जाणून घेतोय. आपल्यावर आहेत सचिन आंबेकर सर. सर, खरं तर NPA मॅनेजमेंटविषयी काय सांगाल? बँक याकडे कसं पाहते? NPA बद्दल संपूर्ण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आपली बँकसुद्धा अतिशय सजगपणे NPAवर काम करत असते. आपल्याकडे 2 पद्धतीने NPAवर काम केलं जातं. आपल्याकडे 2 वेगवेगळी डिपार्टमेंटची रचना आपण केलेली आहे, ज्याला आम्ही सेंट्रल मॉनिटरिंग सेल आणि सेंट्रल रिकव्हरी सेल असं म्हणतो. सुरुवातीला जर का एखाद्या कर्जदाराला लोन भरताना, हप्ते भरताना काही अडचणी आहेत असं दिसून आलं तर आपण त्यांच्याशी संपर्क साधतो. त्यांच्या काही अडचणी आहेत का, त्या सोडवता येतील का, अशा पद्धतीने सुरुवातीला आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. यातून जर मार्ग निघाला तर अतिशय चांगल्या पद्धतीने अशा लोनची वसुली होत असते. पण तरीसुद्धा काही लोनमध्ये NPA झाले किंवा रिकव्हरी करण्याची वेळ आली तर आपल्याकडे सेंट्रल रिकव्हरी सेल नावाचा दुसरा एक डिपार्टमेंट आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने रिकव्हरी करता येते अशा पद्धतीने आपण या सेलमार्फत NPA ची रिकव्हरी करत असतो. अच्छा अच्छा. सर, आता खरं तर इतक्या वर्षांचा प्रवास आहे द कल्याण जनता सहकारी बँकेचा. आता सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे पदार्पण करते आहे बँक. तर या दृष्टीने पुढचा व्यवहार किंवा पुढचा व्यवसाय आणखी विस्तारला जावा, बँकेच्या सीमा आणखी विस्तारल्या जाव्या, यासाठी शाखा विस्ताराबाबत आणखी काही धोरणं अवलंबली आहेत का बँकेने? शाखा विस्ताराच्या बाबतीत आपल्या बँकेचं स्लो स्टेडी बट शुअर अशा पद्धतीचं एक धोरण आहे. त्यामुळे आपण कधीही खूप मोठ्या प्रमाणावर क्वांटिटेटिव्ह म्हणजे सांख्यिक ग्रोथ घेण्याच्या स्पर्धेमध्ये कधीच भाग घेतला नाही. आपल्याकडे क्वालिटेटिव्ह ग्रोथला आपण खूप महत्त्व दिलं. सुरुवातीच्या काळात आपल्याला जेव्हा ब्रँचेसचं लायसन रिझर्व्ह बँकेतनं मिळत होतं तेव्हा वर्षाला 1 किंवा 2 लायसन अशा पद्धतीने आपण नवीन शाखा उघडत होतो. मधल्या काही काळामध्ये रिझर्व्ह बँकेचं असं धोरण होतं की ही लायसन्सिंग पॉलिसी रिझर्व्ह बँकेतून बंद करण्यात आली. तेव्हा आपण जर मी सुरुवातीला उल्लेख केला तसं 2009ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा मर्चंट सहकारी बँक नावाची एक बँक होती. त्याचं विलिनीकरण करून आपण 4 शाखांचा विस्तार केला. त्या शाखेमध्ये त्या बँकेचं आपल्याकडे विलिनीकरण करताना आपण त्यांचे सर्व कर्मचारी आणि सर्व डिपॉझिटर्सना त्या बँकेच्या आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. ही त्याच्यातली विशेष बाब होती. आत्ता विचार केला तर आत्ताच 4 ऑक्टोबर 2022ला आपल्याला रिझर्व्ह बँकेने सुरत शाखेचं जे लायसन दिलं होतं, तर आत्ताच महाराष्ट्राच्या बाहेर पहिली आपली शाखा 4 ऑक्टोबर 22 म्हणजे येत्या आत्ता जो 5 ऑक्टोबरला दसरा होता त्याच्या आदल्या दिवशी आपण उघडलेली आहे. आणि अशा पद्धतीने आत्ता बँकेचा 5,000 कोटींचा व्यवसाय आहे आणि 43 शाखांमार्फत आपण हा व्यवसाय करतोय. अच्छा सर, खरं तर अनेक आर्थिक सेवा ज्या आहेत त्या बँकेमार्फत पुरवल्या जातात बँकिंग क्षेत्रातल्या. मात्र त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा बँकेतर्फे राबवले जातात. तर या उपक्रमांविषयी जाणून घ्यायला मला आवडेल. आपल्या बँकेमध्ये 2 पद्धतीने उपक्रम आपण करत असतो.
सर्वप्रथम रिझर्व्ह बँकेने आपल्याला जी मर्यादा दिली आहे की आपल्या नेट प्रॉफिटमधनं 1% रक्कम आपण वेगळ्या पद्धतीने सामाजिक कामासाठी वापरू शकतो. आमच्या बँकेत सुरुवातीपासून 1% रक्कम आम्ही धर्मादाय निधी या नावाने दरवर्षी वेगळी काढतो. समाजामध्ये ज्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक किंवा इतर काही चांगली कामं करणाऱ्या संस्था आहेत, अशा सर्व संस्थांना सहाय्यभूत मदत अशा पद्धतीने आम्ही या निधीचा वापर करतो. आत्तापर्यंत मला सांगायला आवडेल की साधारण 250 ते 300 संस्थांपर्यंत आपली बँक पोचू शकले. याच्याच बरोबर मगाशी मी सुरुवातीला जो उल्लेख केला की आपल्याकडे कुठलेही संचालक कुठलाही सभाभत्ता घेत नाहीत, तर आपल्याकडे संचालक समाजसेवा पुरस्कार निधी न्यास अशा नावाचा एक NGO म्हणजे ट्रस्ट आपण स्थापन केला आहे. त्या ट्रस्टमध्ये हा सगळा सभाभत्ता जमा होतो. आणि आता सध्या पर्यावरण हा खूप मोठा विषय आहे, तर त्याच्यासाठी वनीकरण करणे हा एक उपक्रम आपण तिथून राबवतो. म्हणजे टिटवाळ्याच्या इथे, म्हसकळच्या गावाच्या इथे आम्हाला केंद्र सरकारकडून 25 एकरची जमीन 7 वर्ष लीजवर मिळाली होती. तिथे काही हजार झाडांचं वनीकरण करून आम्ही या ट्रस्टच्या माध्यमातून ती जमीन पूर्ण वनीकरण झाल्यानंतर पुन्हा सरकारला परत दिली. ह्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने सुद्धा आमची एक रिक्वेस्ट मान्य केली होती. त्यामुळे या 7 वर्षाच्या काळामध्ये बँकेला धर्मादाय निधी 1%च्या व्यतिरिक्त अजून 1% वनीकरणासाठी काढायला 7 वर्षाची एक परवानगी होती. त्यामुळे बँकेने सुद्धा त्याच्यात अजून 1%चा वनीकरणासाठी योगदान दिलंय. अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपल्या या ट्रस्टच्या मार्फत आम्ही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं वितरण केलं आणि समाजामध्ये जे चांगले काम करतात अशांना संचालक समाजसेवा पुरस्कार अशा पद्धतीने त्यांचा गौरव करण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतो. अशा पद्धतीने आम्ही सामाजिक कामं सुद्धा बँकेच्या माध्यमातून करत आहोत. सर, आता हे झालं सामाजिक उपक्रमांविषयी. मात्र बँकेचे जे ग्राहक असतात ते नेहमी बँकेकडनं आपल्याला काय ग्राहक स्नेही योजना मिळत आहेत का, किंवा आणखी काय स्कीम्स, पॉलिसीज बँकेच्या आपल्यासाठी आहेत ज्या कस्टमर फ्रेंडली आहेत, याचा नेहमीच ते विचार करत असतात. तर या ग्राहक स्नेही योजना काही अजून राबवणार आहे का बँक? हो, नक्कीच. आपल्याकडे ग्राहक स्नेही योजना आहेत आणि आता नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर आपण त्याच्यावर नवीन काही योजनासुद्धा लॉन्च करू. अगदी विशेष उल्लेख करायचा आता महिला उद्योजकांसाठी आपली वेगळी योजना आहे. नंतर जे छोटे उद्योजक आहेत, म्हणजे आता रोजगार निर्मिती हा एक मोठा विषय आहे आपल्या देशाचा विचार करता. तर बँकेमध्ये सगळ्यांना रोजगार देऊ शकत नाही, पण एखाद्या उद्योजकाला बँकेने आर्थिक सहाय्य दिलं तर त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते. तर अशा छोट्या जे उद्योजक आहेत त्यांना आपण काही प्रमाणात कमी कर्जाने किंवा खूप फास्ट सँक्शन होऊ शकतील अशा पद्धतीच्या स्कीम्स देऊन आपण त्यांना मदत करत असतो. अगदी. सर, आणखी एक असं विचारावं वाटतं की द कल्याण जनता सहकारी बँकेचा जो ग्राहक वर्ग आहे, जे कस्टमर्स आहेत, ते वेगवेगळ्या स्तरातले आहेत. अगदी ज्यांना रोजगार, जे रोजगारावर जगतात, अगदी त्यापासून अगदी मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग किंवा दारिद्र्य रेषेखालचे लोक असा सुद्धा ग्राहक वर्ग आहे. तर अशा ग्राहकांसाठी किंवा अशांना बँक साक्षर करण्यासाठी आणखी काही उपक्रम बँकेतर्फे राबवण्यात येणार आहे का? मुळात आमच्या बँकेची स्थापना झाली तेव्हा जे संस्थापक संचालक होते त्यांची जी अनेक स्वप्न होती किंवा उद्देश होते असं आपण म्हणू, त्याच्यातला हा एक मूलभूत उद्देश होता की त्या काळी सावकाराकडून किंवा इतर कोणाकडून खूप मोठ्या रकमेने कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवणं आणि मग आयुष्यभर त्याचं व्याजच फेडत राहणं आणि त्याचं मुद्दल कधी परतच संपतच नाही. तर आज अशा अनेक स्कीम आपण बँकेतर्फे राबवतो. म्हणजे आपण महिला बचत गटांना सुद्धा कर्ज देतो. आपण आदिवासी पाड्यांवर गॅस जी योजना होती गव्हर्नमेंटची, तर त्या गॅस योजनेसाठी छोटी छोटी कर्ज दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या कर्जांची आपल्याकडे सोय आहे. अगदी. आणखी एक असं की तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये महिला बचत गटांचा उल्लेख झाला, तर महिला बचत गटांना तुम्ही त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी कर्ज देताना कुठले ठराविक निकष ठेवलेले आहेत का, किंवा जे निकष आहेत बँकेचे कर्ज वाटपाबाबतचे, तर त्यात तुम्ही काही शिथिलता आणली आहे का? महिला बचत गटांना जे निकष आहेत ते खरोखरच खूपच कमी आहेत.
म्हणजे महिला बचत गट आता ज्या पद्धतीने महिला बचत गट काम करतायत ते तर खूप चांगल्या पद्धतीने, ज्याला ऑर्गनाइज आपण असं म्हणू, अशा पद्धतीने काम करतायत. त्यामुळे आता KYC असणं किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी समोर दिसते ती म्हणजे त्यांची आर्थिक पत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न अवेलेबल नसतात. तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचे बँकेतले व्यवहार बघून आपण त्यांना कर्ज देतो. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने अशी कर्ज आपल्याकडे आहेत. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न सर, की आता बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते, तर यालाच लागून आणखी नवीन कुठले उपक्रम किंवा नवीन काही ग्राहक स्नेही स्कीम्स ग्राहकांना मिळणार आहेत का बँकेतर्फे? आपल्या बँकेचं एक ब्रीदवाक्य आहे, अर्थसहकार्यानं कल्याणम. म्हणजे आम्ही असं म्हणतो की बँकेच्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस याला बँक अर्थकारण करून सहकारातून त्याचं कल्याण करावं बँकेने, अशा पद्धतीची एका फिलॉसॉफीवर आपण काम करतो. आणि येत्या 23 तारखेला 23 डिसेंबर 1973ला स्थापन झाल्यामुळे या 23 डिसेंबर 2022ला बँकेला 49 वर्ष पूर्ण होतील आणि आपण सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. त्याचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभाचा कार्यक्रम आपण कल्याणला त्याच दिवशी सकाळी 11 वाजता नितीनजी गडकरी त्याला प्रमुख पाहुणे आहेत आणि कोकण प्रांत संघचालक डॉक्टर सतीशजी मोड हे अध्यक्ष असतील. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभारंभ करतोय. याला सुवर्ण महोत्सवाचा विचार करताना आत्ताच आम्ही आजी माजी संचालकांचा एक मेळावा घेतला, तेव्हा अतिशय चांगल्या संकल्पना आपल्याकडे आलेल्या आहेत आणि नवीन नवीन योजना आणणं, नवीन उपक्रम करणं याच्यावर आम्ही अतिशय प्रभावीपणे येत्या वर्षात काम करू. आणि आत्ता आपण म्हणालात त्याप्रमाणे कर्जदारांसाठी किंवा नवीन उद्योजकांसाठी सुद्धा नवीन काही योजना आम्ही आणणार आहोत. अगदी अगदी. आणखी एक शेवटचा, आता सर खरं तर वेळ कमी आहे, मात्र तरी मला असं विचारावंसं वाटतं की यापुढे बँकेच्या ठेवी वाढवण्याच्या दृष्टीने आणखी काय प्रयत्न केले जाणार आहेत? बँकेच्या ठेवी वाढवण्याच्या दृष्टीने आपण सुरुवात आत्ता बोलताना जे म्हणालात त्याप्रमाणे नवीन नवीन ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करणं. म्हणजे आता तंत्रज्ञान ज्या पद्धतीने बँकिंगमध्ये आहे त्या पद्धतीने यंग जो ग्राहक आहे त्याला जेव्हा आपण इंटरनेट किंवा मोबाईल किंवा इतर सर्व सुविधा देतो तेव्हाच तो बँकेकडे आकर्षित होतो. तर याच्यावर आपली बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की या पद्धतीने बँकेत डिपॉझिट्स पण खूप चांगल्या पद्धतीने वाढतील. सर, तुम्ही इथे आलात आणि द कल्याण जनता सहकारी बँकेच्या वाटचालीविषयी सांगितलं. परत आणखी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पणाच्या दृष्टीने नवीन काय उपक्रम आहेत बँकेचे त्याबद्दल सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयासह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.